तसेच पीडितेला समुपदेशन व वैद्यकीय मदत मिळवून देण्यात येत आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन महिलांच्या सुरक्षेबाबत जागृती मोहीम सुरू केली असून गावकऱ्यांमध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी जागरूकता वाढवण्यावर भर दिला जात आहे। या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना अधिक जबाबदारीची जाणीव झाली असून ते स्थानिक लोकांशी संवाद साधत आहेत आणि सुरक्षा उपाययोजना अधिक काटेकोर करण्याचे न दिले आहे। यावेळी पत्रकार म्हणून मी पाहतो अस्वस्थता असून अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी पोलिसांसोबत चर्चा करत आपल्या भीती व्यक्त केली आहे आणि समाजाच्या प्रत्येक स्तरावर महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यानुसार उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे। विशेषतः या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि गावातील प्रत्येक कुटुंब जागरूक झाले आहे। तसेच स्थानिक न्यूज चॅनलने घटनास्थळी ताबडतोब रिपोर्टिंग सुरू केली असून अँकर आणि रिपोर्टर यांच्यातील संवादातून ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहे। या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर लक्षात घेता सामाजिक स्तरावर महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे आणि पोलीस कारवाईचे पारदर्शक रिपोर्टिंग करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे। यामुळे स्थानिक प्रशासनाने गावकऱ्यांसह चर्चा बैठकांचे आयोजन केले असून महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे। तसेच या घटनेने पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून दाखवून दिले आहे की समाजातील प्रत्येक घटकाला महिलांच्या सुरक्षेसाठी जबाबदार राहणे गरजेचे आहे। रिपोर्टरच्या दृष्टिकोनातून सांगायचे झाले तर या घटनेने देवगावच्या लोकांमध्ये भय, चिंता आणि असमाधान निर्माण केले आहे। तरीही पोलिसांची तत्परता, प्रशासनाचे नियंत्रण आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न या सर्वांनी एकत्र येऊन परिस्थिती नियंत्रित करण्यात मदत केली असून महिलांच्या गंभीर लक्ष देणे आवश्यक आहे। यामुळे स्थानिक प्रशासनाने एक कठोर उपाययोजना लागू करण्याची साथ केला असून पोलीस आणि समाज कार्यकर्त्यांनी महालाप्या सुरक्षिततेसाठी विविध मार्गाने प्रयत्न सुरू केले आहेत आणि या घटनेचा परिणाम पुढील काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षा प्रणाली, सामाजिक जागरूकता आणि कायदेशीर उपाययोजना यांच्यावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम दाखवेल अशी ही संपूर्ण परिस्थिती येथे देवगाव सातारा जिल्ह्यातील गावात पाहायला मिळत आहे। आणि मी रिपोर्टरच्या दृष्टीने सांगतो की पोलिसांची तत्परता, प्रशासनाचे नियंत्रण, सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न आणि पत्रकारांचा कर्तव्यपरायण दृष्टिकोन यामुळे ही गंभीर घटना योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचली असून भविष्यात अशा घटनांपासून महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक सजग राहणार आहे। हा रिपोर्ट मी येथे देवगाव सातारा जिल्ह्यातून देत आहे।